मला नाही फॉलो होत. तुडुंब जेवून प्रयोग करू शकतो हा, तो मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुला सांगतो एक फनी किस्सा. परफेक्ट मर्डरचा माझा पहिला प्रयोग होता नागपूरला. आम्ही सगळे गेलो 1 वाजता सावजी मटण खायला. 4चा प्रयोग आहे माझा. दुपारी 1 वाजता दुपारी 4चा प्रयोग आहे. आम्ही दुपारी 1 वाजता जेवायला गेलो तिकडे. आणि एक साधारण मी 5-6 दिवसाचा तालमीत तयार झालेला वगैरे असं तो शो करायचा आहे असं सगळं आहे. ते जनरली टेन्शनमध्ये असेल ना कोणतरी किंवा काय त्याला अँझायटी लेवल हाय असेल त्याची किंवा पण ते मटण मला एवढं आवडलं सावजी. आणि असं गरमागरम फुलके येत होते म्हणजे संपायच्या आत आला. सो मी 15 फुलके खाल्ले असतील आणि मग बिर्याणी थोडीशी. नंतर गेल्या झालो अरे पहिला सोबत कोण होतं पण हे बघायला तुझे टीम पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे सर, सुबोध पंडे, नंतर श्वेता पेंडसे. कोणी जोक नाही मारला काय? पुष्कर काय बोलला नाही? अरे मीच बोलवतो अरे माझं काय चाललंय. अरे प्रयोग आहे ना 4चा आहे प्रयोग. बोलो आता काय करू मी, आता भूक लागली आहे मला. बापरे, म्हणजे 15 फुलके खाऊन तू रंगभूमीवर एवढा 2-2.5 तास उभा राहिलास हे खरं तर मेन आहे. झोप वगैरे नाही आली एखाद्या डायलॉगला? बाबा लागते, तंद्री लागते आपल्याला. मी नाटकात आहेच ना, मला म्हणजे एक्झिट आहे किंवा काय खूप वेळ आहे असं मला नाहीच आहे. त्यामुळे मी अलर्टच राहावं लागतं मला आणि फोकस्डच राहावं लागतं. पण तो विचारही येत नाही. एकदा शो सुरू झाला ना, तुम्हाला किती ताप आहे, 104 ताप आहे काय तुम्हाला कळत नाही. तुम्हाला सर्दी खोकला झाला हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला काय पित्त झालंय ते तुम्हाला एकदा सुरू झालं की कळत नाही. ते आहे ते थिएटरचं आणि त्या प्रोसेसचं ते आहे. बरोबर. आम्ही सांगलीला गेलो आणि कधी कधी तर मी 3 प्रयोग सुद्धा केलेले आहेत ना बऱ्याचदा. अच्छा. आणि 2 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले आहेत. 3 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले आहेत 3 प्रयोग. त्यामुळे हे सगळं खूप. आणि त्यावेळेस मी किती आता नाटक चालतंय मला तर ऑन अन ॲव्हरेज जर 3 प्रयोग मी केले तर एका दिवशी मी 1,500 प्रेक्षकांना एंटरटेन करतो. बरोबर. त्यांना खुश करतो. त्यांचे गेलेले हॅपी फेसेस रात्री काहीच त्यामुळे टायर्डनेस वगैरे काहीच नसतो. ते एवढे खुश होऊन भेटतात. म्हणजे हे किती फॅसिनेटिंग आहे, थ्रिलिंग आहे आणि चॅलेंजिंग पण आहे. 3 वेगवेगळ्या नाटकांचे 3 प्रयोग करणं, बरोबर, त्या ठिकाणी पोचणं घाईघाईत वगैरे हे सगळं आहे. पण ते सगळं सॅटिस्फॅक्शन क्रिएटिव्ह खूपच मिळतं ना. तू आता मगाशी म्हणालास की 4चा प्रयोग आणि 1 वाजता तू 15 फुलके खाल्लेलेस. असं कधी झालंय की 12-1 वाजता संपलंय काम संपलंय आणि त्याच्यानंतर तू दणकून जेवलायस? दणकून नाही जेवलो मी रात्री. किंवा रात्रीचं खूप हेवी काय खाऊ शकतोस तू एकदम रात्री? खाऊ शकतो. झालंय तुझ्या बाबतीत असं? खाऊ शकतो. झालंय असं तुझ्या बाबतीत की तू रात्री शोधून कुठेतरी काहीतरी खाल्लंयस? असा किस्सा आहे काही सांगण्यासारखा? नाही, शोधून नाही. एवढं मी नाही करणार रात्री, कारण प्रयोग संपायला 1-1.5 होतो. मग तिकडे जे असतं थोडासा डाळ भात काही खाल्लं. हा तेच. पण असं एवढं हे नाही की काय काय ना बघ बाबा आता आपण इकडे आलोय की आपल्याला हे खायचंय, आपल्याला भले किती वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला हे खायचंय. एक ठाण्यामध्ये एक हॉटेल आहे बबन पाया पाव नावाचं. ते कुठे काय वाडी, लुईस वाडीमध्ये ते आहे. तिकडे फेमस आहे ते. खूप असं ऑइली वगैरे असतं ते. पण ते मी तिथे किती 2-3 वेळा गेलो असेल खायला. पण तिथे आम्ही रात्रीचा प्रयोग करून तिकडे 1 वाजताच गेलोय ऑलवेज. तिकडे ते खायला भेजा पाया वगैरे. तिकडे त्याला सांगून ठेवलं की आम्ही आज येणार. बरोबर. तू ते काढून ठेवतो ते म्हणतो 1-1.5 वाजतो. तर असं पण केलेलं आहे. म्हणजे खूप कॉन्शियस की बाबा नाहीच आहे वगैरे. कारण खूप फिनिकी असं राहू नाही शकत खाण्याच्या बाबतीत. कारण दौरे वगैरे असतात. मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, ह्याच वेळेला खाणार वगैरे असं करू नाही शकत. आणि प्रयोग तुम्ही जेवला जरी असाल 7-7:30 वाजता, तुम्ही जेवलात तरी तुम्हाला शो केल्यानंतर 1-1.5 वाजता भूक लागणारच आहे. बरोबर. तेवढी एनर्जी जाते ना आपली. आणि 5 तास झालेच ना आणि त्यात 3 तासाचा प्रयोग केलेला आहे. बरोबर. मग तर ते भूक लागतेच. प्रयोगादरम्यान ना बऱ्याचदा असं होतं तुमचे फॅन्स तुम्हाला भेटायला येतात. इतकं त्यांचं आपल्या कलाकारांवर प्रेम असतं की बऱ्याचदा काही जण काही काही बनवून पण आणतात कलाकारांसाठी. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? असं एकदम ठळक स्पष्ट असं आठवत नाही.
पण कोण ना कोणतरी जे नाटक बघायला आलेले आहेत ते घेऊन येतात. म्हणजे लाडू किंवा असं वगैरे तर बनवलेले लाडू वगैरे हे तर कॉमनच आहे. किंवा बोरिवलीला शो असेल तर कोण इकडचे मित्र येणार असतील माझं नाटक बघायला किंवा काय, मग ते काय सगळ्यांसाठीच पेस्ट्रीज आणणार किंवा चिकन पफ वगैरे असं सगळं आणणार काय काय. सो हे खूपच कॉमन आहे. पण आम्ही फक्त लढमणाचं शूटिंग जेव्हा करत होतो तेव्हा हा, कारण तेव्हा तुम्ही गावात होतात ना त्या साईडला. हा, संजय खापरे त्याच्यामध्ये एक वेगळीच नॅक आहे. तो कुठे जाऊन काय करून, आणि त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही असं आहे. तो काय करून कुठून कुठून भाकरी मासे वगैरे असं वगैरे चालूच असायचं रोज. घेऊन यायचा. हो. नाही ते कुठेतरी जायचा तो. हा, शूटिंग 9चं असेल तर तो आल्या आल्या सेटवरती गायब जायचा. तो रेकी करायचा आसपास कोण आहे काय वगैरे, कशात मावशी वगैरे सगळं करून. अरे बापरे, लोकांकडे घरात न घेऊन यायचं की काय? घरात ना. मग हे नाही मला माहिती. मला आत्ता असं वाटत होतं की कुठून तरी काहीतरी विकत घेऊन आणि तो यायचा. असं मग तो बोलायचा, मग त्याच्याशी लगेच लोक फ्रेंडली पण होतात. हा हा. त्यामुळे मग हो शूटिंग सुरू आहे तुमचं वगैरे. हा कोण पण महेश मांजरेकर आहेत, भरत जाधव आहेत, सिद्धार्थ जाधव आहे, अनिकेत विश्वासराव, मी आम्ही सगळेच आहोत, संतोष जुवेकर वगैरे सगळेच आम्ही आहोत, संजय जाधव वगैरे. हो का फक्त तो सांगायचा. हा त्याला बघतो आम्ही तेच काय कुठे खायला मिळतंय का. आम्ही नाही त्याला. आणि मग घेऊन यायचा जेवणाची तुमची हे करत. दुपारी घेऊन यायचे ना, 1-1:30 पर्यंत घेऊन ते लोक बनवून घेऊन यायचे. वा वा वा, चुलीवरचं वगैरे. वा 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 वा, छान टॅक्टिक आहे ना ही पण. पण एक असं मी ऐकलं, म्हणजे कोणत्या दिग्दर्शकाच्या सेटवर खाण्याची चंगळ असते बेसिकली नॉनव्हेजची. तुला तिखट नाही ना लागत आहे? घाम येतोय. हो, नाही मला नॉनव्हेज खाताना किंवा असं काही केलं तर घाम येतो, पण मला तिखट आवडतंच. चंगळ तसं बरेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत. म्हणजे आता मांजरेकरांच्या सेटवर जेवण कसं किंवा काय असं नॉनव्हेजची मजा असते किंवा काय असं आहे का स्पेसिफिक कनेक्शन? नाही, डेफिनेटली महेश सरांच्या घरी जर पार्टी असेल तर तिकडे मेधाताई तर स्वतःच इतकं सुंदर बनवतात. क्रेझी जेवण असतं तिकडे. काय खाल्लंस मेधाताईंच्या हातचं तू असं नॉनव्हेज की जे तुला खूप आवडलंय? क्रॅब खाल्लेलं आहे, क्रॅब कालवण. आणि ते स्वतः असतात बनवतात ना ते. त्यांनी आम्ही एकदा गेलो होतो रात्री 12-12:30 वाजता वगैरे गेलो होतो. या फक्त लढच्या वेळेला? नाही, लव्ह बर्ड्सचं आमचं शूटिंग चाललं होतं, आपलं रिहर्सल चालली होती. तर गिरीश जोशीचं त्यांचं काहीतरी काम होतं. तर त्यानं रात्री 1 वाजता फटाफट भजी काहीतरी भात टाकला वगैरे असं करून 15-20 मिनिटात त्यांनी करून आणलं. म्हणजे ही नेक्स्ट लेवल स्किल आहे, ही कुकिंग स्किल्स आहेत. ते सुंदर बनवतात. अप्रतिम. तू आता एक स्वतःच सांगितलंस की मी एका वेळेला 15 हे खाल्ल्या. अजून असा कोणता कलाकार आहे की दणकून खातो की असं तुम्ही बघत असता अरे आवर अरे आवर, किंवा भीती वाटते तो आला की मामा आता आपलं गेलं ताटातलं, असं कोण आहे रे? असे काही किस्से आहेत का कोणत्या आपल्या कलाकारांचे फनी? असं फूडी सगळेच आहे, कारण सगळीकडे फिरत असतात नगरे, तर त्यांना वेगवेगळे क्युझिन्स माहिती आहेत आणि फूडी तर सगळेच आहेत. पण खाणार आत्ता तरी मला आठवत नाहीये. मी माझंच सांगितलं, मी आता दुसऱ्यांकडे काय बघवड काय सांगून घेऊ. पण तुझ्यासारखाच कोण आहे असा खाणारा तगडा की ज्याला प्रयोग असू दे काही असू दे, मी बाबा खाणार, पुढे काही होऊ दे? असे सगळेच आहेत. हा, असे सगळेच आहेत. म्हणजे खूप खाणारे असे नाही आहेत, पण आता नको खाऊया किंवा एकच चपाती खाल्ली तर असं कोण नाही, किंवा एक सँडविचच खाल्लं वगैरे असं कोण नाही. मला तरी प्रॉपर जेवण आवडतं. म्हणजे प्रयोगाचे काहीतरी सँडविच खाल्लं किंवा काय असं नाही. म्हणजे स्वरूपमध्ये आम्ही राहत असतो तेव्हा तर मी 7 वाजता जेवणच निघतो तिकडनं. मग असे बरेच आहेत ॲक्च्युली खाणारे. आणि तुमची आता सूर्याची पिल्लेची पण मोठी टीम आहे. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा काय माहोल असतो? सगळे समजा एकत्र गेलात तर काय माहोल असतो प्रत्येकाचा? माहोल म्हणजे आता
हे मी आणि पुष्करच नॉनव्हेज आहोत. हो हो. काय म्हणतो? बाकी सगळे व्हेज आहेत. पण आता मी तर असं ऐकलंय की बरेचसे जे आता आपल्याकडचे जे आहेत की जे मासे न खाणारे आहेत, हां. जी एक हे आहे जो समाज आहे मासे न खाणारा, तो सर्वात जास्त मासे खातोय हां. असं आम्हाला कळलंय की म्हणजे आम्ही असं म्हणा तुम्ही मासे खाता असं होतं, पण आवडतात तर खाणार. त्यामुळे जास्त मासे खाणारेच आता आहेत. त्यामुळे तू आता बोलतोयस हे माझ्यासाठी धक्कादायक आहे की सूर्याची पिल्लेची अर्धी 2च जण मासे खातात आणि बाकीचे मासे खात नाहीत. नाही कोणी मासे काय नॉनव्हेजच आपलं टोटल प्युअर व्हेज. ओके, कोण कोणतं असेल तरी त्याच्यातलं? तू आणि पुष्कर खातो आणि सुनील नाही खात? कधीच नाही. हे मला माहित नव्हतं. सुनील, आनंद, हा, आनंद पण नाही खात? उमेश, शर्वरी, सुहास आणि स्नेहा. जेवणाची सोय कशी मग? ते असं नसतं ना, अरे मासे खाणारे बाजूला बसले की अरे वास नाही, येतोय, असं नाही ना? असं काही नाही. एकत्र एका टेबलवर खाता. त्यामुळे ती हे आहे की बाबा एकत्र बसून खायचं. बरं, आईच्या हातचं मासे तर आहेच, पण असं स्पेसिफिक आहे की तू खूप दिवसांनी दौऱ्याहून घरी गेलायस तर आईला असं तू फरमाईश करतोस की आज बनव आई. फरमाईश करायची गरज नाही पडत एकतर मी दौऱ्यावर वगैरे गेल्यानंतर. वा 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 वा, म्हणजे स्पेसिफिक हे बनव. हा, व्हेज मध्ये असेल तर चपाती, भेंडीची भाजी, वरण भात. भेंडीची भाजी तुला आवडते? हो मला आवडते, खूप आवडते. काय बोलतोस? भेंडी वरण भात मला खूप आवडते. म्हणजे आता इथे कदाचित खूप जण बघत असतील तर कदाचित बऱ्याच जणांना भेंडी हा प्रकार नाही आवडत ना, 90% बिकॉज लोकांना नाही आवडत. बऱ्याचदा त्याच्यात बुळबुळीतपणा काहींचा असतो, तो बुळबुळीतपणा नाही आवडत. मग ती जी खरपूस भाजी असते बऱ्याच जणांना भेंडी अशी परतवावी लागतात तेलात, मग ती आवडते. तशा तुला नेमकं भेंडी बुळबुळीत असली तरी आवडते की तुला पण एक स्पेसिफिक तुझी टेस्ट? नाही असं काही नाही माझं. असं काही नाही, तू कशी भेंडीची भाजी खाऊ शकतोस, कारण भेंडीच आवडते. आणि माझं कुठल्याच बाबतीत असं फसी नाही आहे एकदम असं. हा, की हे नाही खाणार हा, हे नाही खाणार, ते नाही खाणार.